नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण आता होळी खेळत असतात. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी आणि अर्णव ताईच्या चाळीमध्ये आलेले असतात आणि ताईच्या चाळीत आल्यानंतर सगळेजण आपापल्या रंगात होळी खेळत असतात. तेव्हा ताई ती बघा अंजली ताई असं अर्णवला ईश्वरी म्हणते. आता ईश्वरीला पाहिल्यावरती अर्णव खूपच खुश होतो, परंतु अंजली ताईला रंग कसा लावायचा हा प्रश्न तर अर्णवला असतोच. त्यामुळे सगळेजण आता आपापल्या रंगात असतात. ईश्वरी म्हणते की सर माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तर आता ईश्वरी ही हातावर रंग घेते आणि अर्णवच्या गालाला तिकडचाच असलेला रंग भरपूर फासून लावते. तेव्हा अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की हे काय चाललंय मिस इंदोर, थांब जरा थांब. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर एक मिनिट, ताईला ओळखता नाही आलं पाहिजे ना, यासाठी हे सगळं करतोय आपण. तेव्हा मग अर्णव पण तिकडचेच रंग घेतो आणि ईश्वरीच्या गालाला अगदी फासून टाकतो. तेव्हा ती म्हणते की सर हे काय, तुम्ही पण मला रंग लावला. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, ताईला ओळखता नाही ना आलं पाहिजे म्हणून. नंतर मग आता अर्णव हा म्हणतो की ठीक आहे, चल आपण आता ताईला रंग लावण्यासाठी जाऊया. तो त्याच्या नेहमीप्रमाणे अंदाजाप्रमाणे वेगळंच करतो. डोक्याला त्याचा तो जो त्याच्या गळ्यातला जो पदर असतो म्हणजे जी ओढणी असते ती तो बांधतो आणि नंतर ईश्वरी पण डोक्यावरून पदर घेते आणि दोघंजणे एका वेगळ्याच अंदाजात येतात. ईश्वरी ही नाचत नाचत अगदी पंजाबी स्टाईलमध्ये प्रवेश करते, तर अर्णव हा ढोल वाजवत वाजवत पुढे येत असतो. तेव्हा दोघंजणेही एकदम एन्जॉय करत असतात. ईश्वरी म्हणते की सर त्या बघा ताई, आता आपल्याला जाऊन ताईला रंग लावायचा आहे. दोघंही पुढे नाचत नाचत येतात. सगळे चाळीतले लोक अगदी रंग उडवत असतात, मजा करत असतात. त्याच वेळा राकेश हा त्या दोघांनाही येताना समोरून पाहतो, पण त्याचं काही इतकं लक्ष जात नाही. तो त्या चाळीतल्या लोकांसोबत होळी खेळत असतो आणि रंग वगैरे उडवत असतो. त्यावेळेला अंजली तिथे असते. ईश्वरी अर्णव दोघंजणही अंजलीच्या इथे येऊन उभे राहतात आणि तिथे उभे राहिल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव गालातच हसत असतात. ताईला कसं रंग लावायचं याचं त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू असतं. आता अर्णव ढोल वाजत असतो, त्यावेळेला ईश्वरी पटकन ताईला रंग लावण्याचा चान्स मारून घेते. तिथेच बाजूला रंगाचं ताट ठेवलेलं असतं. आता ईश्वरी आता तेच रंग ताईला लावणार असते. अर्णव ईश्वरीकडे बघून आता हसत असतो. दोघंही कोणाला ओळखता येत नसतात. ईश्वरी अगदी ताईच्या बाजूला उभी असते, पण कोणालाही ओळखता येत नसते. तेव्हा ईश्वरी आता बाजूचा रंग घेते, ताईच्या गालाला लावते आणि हॅपी होली असं तिला विश करते. तेव्हा ईश्वरी पण तिला रंग लावून हॅपी होली असं म्हणते. त्याच वेळेला आता इथे अर्णव पण ताईला त्याच वेळेला रंग लावतो आणि हॅपी होली ताई असं विश करतो. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला पण हॅपी होली आणि ती अर्णवच्याही गालाला रंग लावते आणि अर्णव तिथून निघून जातो. आता अर्णव ढोल वाजवत तिथून निघून गेल्यानंतर अंजली विचार करते की हा कोण आहे, याला मी ओळखते का, मला ओळखीचा वाटला कोणीतरी, चिंटूसारखा का वाटला मला हा. पण अर्णव अगदी व्यवस्थितपणे अलगद ढोल वाजवत पुढे येत असतो. तेव्हा ती विचार करते की नाही, हा चिंटू तर नसेल, कारण की चिंटू अशा अंदाजात कधीच नसतो. असा चिंटू ढोल वगैरे वाजवून नाचणारा वगैरे अजिबातच नाही आहे, हा दुसराच कोणीतरी असणार आहे असं ती विचार करत असते. ईश्वरी मात्र आता मागेच उभी असते. नंतर मग चाळीतल्या काही बायका ईश्वरीच्या बरोबरच समोर येऊन अंजलीला रंग लावायला येतात. तेवढ्यातच त्या देखील तिला रंग लावतात. त्यामुळे ईश्वरीचं आणि अंजलीचं त्यात काही लक्ष नसतं. तेवढ्यात राकेश समोरून येतो आणि त्याला कळतं की हा अर्णव आलेला आहे. त्यामुळे तो अर्णवच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की काय चिंटू, वाटलंच होतं मला तू अगदी येणारच आहे, पण कमाल रे, अगदी भारीच अंदाज आहे तुझा, असं म्हणून अर्णवला आता तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला अर्णवला तो रंग लावतो आणि हॅपी होली असं विश करतो. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी त्यांच्याकडे बघत असते. लक्षात आलेलं असतं ईश्वरीच्या की या राकेशने मूर्खाने त्याला ओळखलं आहे, म्हणजेच अर्णवला ओळखलेलं आहे. तर राकेश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय चिंटू, तुला काय वाटलं की मला तुला ओळखता येणार नाही, अगदी व्यवस्थितपणे ओळखलं आहे बरं का मी तुला. तेव्हा राकेशकडे तो रागानेच बघत असतो आणि त्याची ती नजरच म्हणत असते की अगदी सगळं काही व्यवस्थित झालं आहे. राकेश म्हणतो की मग फायनली तू तुझं चॅलेंज पूर्ण केलंसच. अर्णव म्हणतो की येस, माझ्या ताईला रंग लावायचा होता आणि माझं ते चॅलेंज मी पूर्ण करून घेतलं. त्यावेळेला चिंटू म्हणतो की कळलं का मी काय करू शकतो ते, तुला मी चॅलेंज दिलं होतं आणि माझं चॅलेंज मी पूर्ण केलं आहे. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की वा भारी, म्हणजे तू मिस्टर अर्णव राजे शिर्के जे काही बोलला होता ते करून दाखवलं रे. बरं झालं, तुझ्या त्या ताईला तू रंग लावलास, जाऊ दे, मला काय करायचं आहे, मला माझं काम होतं आहे, बस झालं, असं राकेश त्याला बोलतो. आणि त्याच वेळेला राकेश त्याला म्हणतो पण तुझा हा आनंद फार काळ टिकू देणार नाही आहे मी, जाऊ का सांगून ताईला सांगू का तुझ्या की तू इथे आलायस म्हणून.
तेवढ्यात आता ईश्वरी येते आणि ती मुद्दाम तिकडे रंगाची बादली असते पाण्याची, ती त्याच्या अंगावर पूर्ण ओतून टाकते आणि तो भिजतो आणि त्याचबरोबर त्याला ती जोरात लाथ देखील मारून ढकलून टाकते आणि राकेश जाऊन तिथे पाण्यात पडतो. अर्णव पण त्याच्यावर रंग टाकून निघून जातो. अशा प्रकारे राकेशला पूर्ण भिजवूनच ते दोघंजणं निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही पळत पळत चाळीच्या बाहेर येतात आणि अंजली ताई त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की हे काय, अहो तुम्हाला कोणी भिजवलं? तेव्हा राकेश म्हणतो की इथे चाळीतले होते ना लोक, त्यांनी भिजवलं. मग त्यानंतर राकेश आता त्यांच्याकडे बघत असतो रागाने. अंजली त्याच्याकडे हसत बघत असते आणि ईश्वरी अर्णव बाहेर आल्यावर अर्णव जोरजोरात ओरडतो की आय एम सो हॅपी, मला खरंच खूप 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 आनंद झाला आहे. आय एम व्हेरी मच हॅपी, थँक्यू मिस इंदोर, असं म्हणून आता तो तिला उचलूनच घेतो आणि गोल 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 फिरवायला लागतो. आता अर्णवला असं पाहिल्यानंतर ईश्वरीला खूपच आनंद होतो. ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते, कारण की अर्णव इतका खुश कधीही इतक्या अगोदर झालेला नसतो. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही इतके आनंदी झाला आहेत की तुम्ही बघा, तुमच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेला नाही आहे, तर पूर्णपणे खुलून दिसतोय. तेव्हा ती त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि फायनली आपण आपलं काम पूर्ण केलं आणि राकेशलाही चिंबवून आलो आहे असं म्हणून दोघंही आता हसायला लागतात. आता होळी संपवून दोघंजणही घरी येतात. ईश्वरी आणि अर्णव अंघोळ करून बाहेर आलेले असतात. तेव्हा ईश्वरीच्या गालाला वगैरे लागलेला रंग सगळा निघून गेलेला असतो आणि ईश्वरी व्यवस्थितपणे फ्रेश होत असते. तेव्हा मात्र अर्णवच्या डोक्यामध्ये दुसरेच विचार सुरू असतात. ईश्वरी म्हणते की काय अर्णव सर, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा मग अर्णवच्या चेहऱ्यावर आणि अंगावर तिचं लक्ष जातं आणि त्यानंतर ती बघते तर अर्णवच्या खांद्यावर रंगाची बोटं लागलेली तशीच असतात. ईश्वरी म्हणते हे काय अर्णव सर, तुम्हाला रंग खेळलात पण तुम्ही रंग उतरवला नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की वॉट, काय झालं आहे? ईश्वरी म्हणते की काय झालं आहे काय, अहो तुमच्या अंगाला असलेला रंग तसाच आहे सगळा, ते बघा रंगाची बोटं तशीच उमटलेली आहेत. तेव्हा तो म्हणतो की हो, मग आता काय करणार मी? ज्या ठिकाणी पॉसिबल होतं तिथे रंग काढले, आता इथे पाठीला कसा काय रंग काढणार आहे मी? माझे काही मागे पण हात नाही आहेत. तेव्हा ती म्हणते की सर, त्याच्यासाठी मागे हात असण्याची गरजच नसते, लॉजिक असतं ते वापरायचं असतं. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट्स द लॉजिक? ईश्वरी म्हणते 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला दाखवते. आणि ईश्वरी म्हणते की त्याच्यासाठी हे पेस्ट काम करणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की कसली पेस्ट आहे ही? तेव्हा ती म्हणते की सर, ह्याला दही आणि बेसन असं म्हणतात, आता याची पेस्ट लावल्यावर रंग कसा निघून जातो ते बघा. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की हे बघ मी सिंदूर, मला रंग घालवायचा आहे, मला भजी नाही बनवायची याची. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, भजी बनवतच नाही आहे मी, बघा तुम्ही आता ह्याचा रंग कसा मस्त होतो ते. तेव्हा रंग याचा पूर्ण खांद्यावरून निघून जातो. जिथे जिथे रंग आहे ना, तिथे तिथे मी ही पेस्ट लावते, बघा ही पेस्ट कसं असरदार काम करते. त्यावेळेला मग आता अर्णवच्या खांद्यावरती ती बेसनाची आणि दह्याची पेस्ट ती लावायला लागते आणि चोळत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे किती वेळ लावायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबा, आता हे लावायचं आणि थोडा वेळ ठेवायचं, त्यानंतर हे काढून टाकूया. त्यानंतर ईश्वरी ते सगळं व्यवस्थितपणे लावून देते. अर्णव म्हणतो की हे सगळं अगदी व्यवस्थित माहिती आहे बरं का तुला मी सिंदूर. तेव्हा मग ती म्हणते की आता ना हे असंच ठेवायचं आहे. अर्णव म्हणतो की इट्स सो इचिंग, मला ना असं चावल्यासारखं होतं आहे, कधी काढतोय ना असं झालं आहे. ईश्वरी म्हणते की थांबा हो, निदान 5 मिनिट तरी ठेवा, म्हणजे 5 मिनिटानंतर ते धुवून घालावं लागेल. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की बरं हे धुवायचं पण असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग हे काय अंगाला लावून असंच घरभर फिरणार आहात का? आणि मग लोक म्हणायला की काय तू अर्णव अंघोळ केली आहेस की नाही असं म्हणायला. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणायला लागतो की मी सिंदूर जरा थांब, मी हे स्टॉपवॉच लावतो, बरोबर 5 मिनिटाचं स्टॉपवॉच लावतो मी, म्हणजे अगदी बरोबर 5 मिनिटांनी मी ते वॉश करून टाकणार आहे, मला ते बरोबर असंच ठेवायचं आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो सर, जरा थांबा, अगदी 5 मिनिटाने सुकलं ना की मग ते धुवून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हटल्यानंतर आता अर्णवला ती इचिंग होत असते म्हणून तो वैतागत असतो. तर इथे दादा हा राकेशला फोन लावून पैशांविषयी विचारतो आणि म्हणतो की काय रे, बाकीच्या पैशांचं काय झालं? तेव्हा तो म्हणतो की दादा, अहो करतो मी काहीतरी सोय, पैसे आहेत ते, आधीच तुम्हाला मी सगळे पैसे देऊन टाकले माझ्याकडचे. तेव्हा दादा म्हणतो की ते पैसे होते ना तुझ्या बायकोसमोर तोंड बंद ठेवण्याचे होते पैसे, समजलं? त्यासाठी आता पुढे काय करायचं ते तू बघून घे. मग दादा त्याला म्हणतो की पुढचे पैसे आण लवकर मला. दादाला तो म्हणतो की अहो पैसे काही झाडाला लागतात का, करतो ना सोय. दादा म्हणतो की मला त्याचं काही माहिती नाही, लवकरात लवकर पैसे दे, नाही तर बघ मी काय करतो ते. आता त्यामुळे राकेश टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यातच अंजली येते आणि म्हणते की अहो या ना माझ्या गोळ्या आहेत, संपलेल्या आहेत, डॉक्टरांनी सांगितल्यात की या महत्त्वाच्या आहेत गोळ्या, पण मला ना ते घेताच आल्या नाही आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे सगळा.
बरं या गोळ्या तुम्ही आणाल का? तेव्हा राकेश म्हणतो की बरं आणतो. मग ती म्हणते की गेले 2 दिवस मी या गोळ्या घेतलेल्या नाही आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला नको. आता राकेश मनातच म्हणतो की काय इतक्या महागाच्या गोळ्या डॉक्टर घेऊन ठेवतात, सोय नको का काही पैशांची? या गोळ्या आणायच्या तरी कुठून? चिंटूकडे होती तेच बरं होती, असं म्हणून तो विचार करत असतो. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही तिच्या डॉक्टरकडे आलेले असतात, न्यूरोलॉजिस्टकडे. त्यावेळेला रिसेप्शनवर मॅम म्हणत असते की सर एक काम करा, या तुम्हाला आतमध्ये सरांनी इथे बसायला सांगितलं बाहेर. आणि त्याच वेळेला ती सांगते की सर तुम्ही इथे बसा थोडा वेळ, सर येतच आहेत. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्या धुमाळाचं काय झालं नेमकी? तुम्ही शिर्केंना सांगितलं होतं ना त्याच्यावर लक्ष ठेवायला, मग काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, शिर्के त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, पण तो कुठेतरी निघून गेला आहे. तो त्याच्या ऑफिसमध्येही नाही आहे असं समजलं आहे आणि त्याच्या घरालाही तो लॉक लावून कुठेतरी लांब निघून गेला आहे. ईश्वरी म्हणते की सर मला तेच कळत नाही आहे की हे सगळं नक्की त्या माणसाचं चाललं आहे तरी काय? नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो की हो, म्हणूनच तर त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला. ईश्वरी म्हणते की पण मला तर त्याने काही सांगितलंच नव्हतं, मग हे का केलं त्याने? अर्णव म्हणतो की त्यालाच माहीत, हेच तर सत्य आपल्याला शोधायचं होतं. नंतर ईश्वरी त्याला म्हणत असते की सर मला ना असं काहीतरी अजीब वाटतंय, काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो की जरा थांब, आपण बघूया नेमकं काय होतं ते, तू शांत राहा. नंतर मग अंजली ही घरी असते. कामावरत असताना तिला अचानक त्रास व्हायला लागतो. ती म्हणते की नक्की काय करू मी, काहीच कळत नाही आहे. मला इतका त्रास का व्हायला लागला अचानक? तर तिच्या पोटात अचानक कळा मारायला लागतात. ती आई गं असं करून तिथेच खाली बेडवर बसते आणि नंतर म्हणते की नाही, मला खूप त्रास व्हायला लागतो आहे. अचानक अशा कळा यायला लागल्यात, काहीतरी चुकीचं घडतं आहे. मला यांना फोन करून कळवलं पाहिजे. तिच्या लक्षात येतं की तिच्या त्या 2 ते 3 दिवसाच्या गोळ्या तिने घेतलेल्या नव्हत्या, ज्या डॉक्टरांनी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं सांगितलेलं होतं. म्हणूनच आता ती फोन घेते आणि म्हणते की मी यांना फोन करते, मला अगदी सहन न होल्या पलीकडचं झालं आहे. तर इथे राकेश हा मस्तपैकी रियाच्या घरी आलेला असतो आणि नाश्ता करत असतो. त्याच वेळेला तो म्हणतो की काय बडबड आहे यार, हिची खरंच किटकिट आहे. जरा थोडा वेळ बाहेर आलो नाही तर लगेच हिचे फोन सुरू होतात. काय गरज आहे काय माहिती? राहू दे, मरू दे तिकडे. हेच विचारायला फोन केला असणार की कधी येणार काय येणार. राहू दे, हिचं मी फोनच उचलत नाही, असं म्हणून तो आता फोन सायलेंटला करतो आणि बाजूला ठेवून देतो. तेवढ्यात रिया येते आणि म्हणते की स्वीटहार्ट, कोणाचा कॉल होता? तेव्हा तो म्हणतो की काही नाही गं, मित्राचा होता कॉल, इतका महत्त्वाचा नव्हता म्हणून ठेवून दिला. तुझ्यापेक्षा मला महत्त्वाचं काही नाही आहे बेटा, असं तो बोलून फोन ठेवून देतो. रिया पण खुश होते. दोघंही अगदी कॉफी पीत पीत मस्तपैकी गप्पा मारत असतात आणि एकमेकांमध्ये रंगलेले असतात. तर तेवढ्यातच रिसेप्शनवर कॉल येतो की राजेश शिर्केला आतमध्ये पाठवा. तेवढ्यात ती बोलवते आणि म्हणते की सर मॅम, तुम्ही दोघंही आतमध्ये जाऊ शकता. तेवढ्यातच आता ईश्वरी ही म्हणते की सर चला आतमध्ये. पण रिसेप्शनवाली सांगते की मॅम, सर तुम्हा दोघांनाही ना फोन इथेच ठेवून जावावा लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो की काही इमर्जन्सी असेल तर? तेव्हा त्या म्हणतात की सरांचा रूलच तो आहे, मध्येच फोन वाजलेला आवडत नाही त्यासाठी. मग त्यांचे फोन बाहेरच असतात दोघांचे. त्याच वेळेला इथे अंजली सारखी कॉल करत असते आणि म्हणते की प्लीज राकेश फोन उचला, मला त्रास होतोय. पण राकेश काही फोन उचलत नसतो. तो मात्र तिथे रियामध्येच बिझी असतो आणि ईश्वरी अर्णव आतमध्ये डॉक्टरकडे असतात आणि डॉक्टर ईश्वरीचं चेकअप करत असतात आणि अर्णव तिथेच उभा असतो. पण त्यांचे दोघांचेही फोन रिसेप्शनवर असतात. आता डॉक्टर अर्णवला आणि ईश्वरीला त्याच्या तब्येतीबद्दल सगळं काही व्यवस्थितपणे एक्सप्लेन करत असतात आणि रिपोर्ट सांगत असतात. तेवढ्यात अंजली म्हणते काय करू, हे फोनच उचलत नाही आहेत, मी चिंटूला कॉल करू का? नाही, मला ना खरंच सहन होत नाही आहे, खूप त्रास होतो आहे मला, मी आता चिंटूला कॉल करते, असं म्हणून आता अंजली ही त्याला कॉल करायला लागते. आणि आता ती त्याला कॉल करत असताना त्याचा फोनही तिथेच रिसेप्शनवर असतो आणि सारखा फोन वाजत असतो. तेव्हा मग ती विचार करते की हा तर राजेश शिर्के सरांचा फोन आहे आणि यावर सारखे फोन वाजत आहेत. अंजलीताई बिचारी सारखी कॉल करते, परंतु तिथे तिचा फोन उचलायला कोणीही नसतं, कारण की अर्णव आतमध्ये असतो. अंजली म्हणते आई गं, मी काय करू, मला खूप कळा यायला लागल्यात, कसं सहन करू मी हे सगळं? त्या बिचारीला एकटीला खूपच त्रास होत असतो. तेवढ्यातच डॉक्टर हे ईश्वरीला सांगतात की डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल, तुमची आता ही पट्टी मी काढून टाकतो आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे. थँक्यू सो मच डॉक्टर, असं अर्णव आणि ईश्वरी त्यांना म्हणतात आणि बाहेर निघत असतात.
आता अंजली असह्य होते आणि म्हणते, नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे, मलाच आता डॉक्टरकडे गेलं पाहिजे. त्या अंजलीला आता पोटामध्ये खूपच दुखत असतं, त्यामुळे ती एकटीच बिचारी बाहेर पडते आणि तेवढ्यातच ती तिथेच तिच्या दरवाजावर जवळ टेबल असते तिथेच अशी आडवी पडल्यासारखी होते. तेवढ्यातच वॉचमन काका येतात आणि म्हणतात की, मॅडम काय झालं, काय होतं आहे ताई तुम्हाला? तेव्हा ती म्हणते की, माझ्या पोटात खरंच खूप त्रास होतो आहे, मला प्लीज त्रास व्हायला लागला आहे. आणि अंजली तितक्यातच बेशुद्ध होत असते. ईश्वरी, अर्णव दोघंही बाहेर येतात आणि अर्णव बघतो तर त्याच्या मोबाईलवर मिस कॉल असतात. तेव्हा रिसेप्शनवाली म्हणते की, सर तुमचे फोन खूप वाजत होते, बघा कोणाची अर्जन्सी असेल तर. अर्णव म्हणतो, मला माहीत होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तेवढ्यातच वॉचमनचा कॉल येतो. अर्णव म्हणतो, काय झालं वॉचमनला? तेव्हा वॉचमन म्हणतो की, सर एक प्रॉब्लेम झाला आहे, इथे अंजली ताईच्या घरी आलो होतो, पण त्या चक्कर येऊन पडल्या आहेत, काही कळत नाही आहे, एमर्जन्सी वाटते. तेव्हा अर्णव त्यांना सांगतो की, तुम्ही एक काम करा, ताईला घेऊन प्लीज लवकर हॉस्पिटलमध्ये या, तुमच्या वाईफला पण सांगा, तिला प्लीज इथे घेऊन या, सिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही आहोत. तेव्हा मग लगेचच मामाला आणि आजीला पण अर्णव घरातून बोलवून घेतो. तेव्हा मामा म्हणतो की, अंजली कुठे आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की, वॉचमन दादांचा फोन आला होता, येतच आहेत, ते घेऊन येतात. अर्णव ते सगळ्या ऑफिस म्हणजे स्टाफला, सगळ्या नर्सेसला अलर्ट करून ठेवतो की, प्लीज तुम्ही रेडी राहा, त्या वेळेला काही गडबड नको, माझी ताई येणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तिला प्रॉब्लेम होता कामा नये. आणि नंतर अर्णव शिर्केला पण कॉल लावून सांगतो की, शिर्के एक काम करा, ताई ज्या रूटने येणार आहे ते सगळे रूट क्लीन ठेवायला सांगा, सगळं काही व्यवस्थित ठेवा, ताईच्या ॲम्ब्युलन्सला कुठल्याही प्रकारचा लेट होता कामा नये, तिची हेल्थ रिस्कवर आहे, त्यामुळे प्लीज, असं म्हणून अर्णव सगळ्यांना तिथे थांबवून ठेवतो. तेवढ्यातच राकेश रियाबरोबर असताना वॉचमन पुन्हा कॉल करतो आणि वॉचमनचा फोन आल्यावर तो म्हणतो की, काही गडबड तर नसेल झाली ना अंजलीच्या तब्येतीबाबतीत? त्यामुळे तो फोन उचलतो आणि वॉचमन त्याला सांगतो की, साहेब मॅडमची तब्येत खरंच खूप खराब झाली आहे आणि त्या चक्कर येऊन पडलात, त्यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. राकेश विचार करतो की, झालं आता, पुन्हा खर्च पडला. तितक्यात तो म्हणतो की, अर्णव साहेब पण आहेत तिथेच. मग तो विचार करतो की, ठीक आहे ठीक आहे. आणि तितक्यातच रिया मागून येते आणि राकेश मुद्दामच म्हणतो की, जर आता तिथे गेलो तर पुन्हा खर्च, त्यामुळे तो म्हणतो की, मला आवाजच येत नाही आहे, हॅलो हॅलो असं तो करत असतो आणि फोन आवाज नाही येण्याचं नाटक तो करत असतो. आणि त्याच वेळेला तिथून आता वॉचमन म्हणतो की, या साहेबांना झालं आहे तरी काय, हे साहेब फोन का उचलत नाही आहेत किंवा हॅलो हॅलो असे का करतायत, त्यांना काही ऐकायला येत नाही आहे का? मग नंतर रिया येते आणि म्हणते की, सर्वेश मला ना तुला जरा एक काहीतरी बोलायचं होतं, इथे ना असं राहून राहून मला खरंच खूप बोर झालं आहे, आपण दोघं कुठेतरी मस्त फिरायला जाऊया का, आपण गोव्याला फिरायला जाऊया का, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला तो विचार करतो की, काय बोलू मी? मग ती विचार करते की, नक्की कशाचा विचार करतो आहेस तू, नाही यायचं आहे का तुला? तेव्हा तो म्हणतो, तसं नाही, मला कपडे तर घ्यावे लागतील. तेव्हा रिया म्हणते, डोंट वरी, आपण जाता जाताच ऑन दी वे तुझ्यासाठी मस्त शॉपिंग करू. तेव्हा रियासाठी तो तयार होतो आणि विचार करतो की, जाऊ दे, इथे त्या हॉस्पिटलमध्ये राहण्यापेक्षा मस्तपैकी गोव्यालाच फिरून येतो, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. त्यानंतर ईश्वरी, अर्णव हॉस्पिटलमध्ये असतात, अंजली ताई येण्याची वाट बघत असतात. आता कधी अंजली येते यासाठी सगळेजणं वाटच बघत असतात आणि अर्णव सारखा कॉल करत असतो. तेवढ्यातच मग आता अंजलीचं काय होणार याची भीती त्यांना लागलेली असते. तेवढ्या स्ट्रेचरवरून अंजली येते आणि डॉक्टर म्हणतात, प्लीज जरा साईडला व्हा सगळेजणं, अंजलीची तब्येत खूपच खालावलेली असते. सगळेजणं आता अंजलीला घेऊन जायला सांगतात. तेव्हा अर्णव ओरडत असतो, ताई काळजी करू नको, तुला काही होणार नाही आहे, सगळं काही ठीक आहे. तेव्हा आता डॉक्टर आतमध्ये अंजलीला चेक करतात. त्यानंतर मग आता हॉस्पिटलमध्ये नर्स बाहेर येते आणि म्हणते की, मिस्टर राजेश शिर्के प्लीज तुम्ही जरा बाहेर या, म्हणजेच डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत, इकडे या. तेव्हा डॉक्टरने बोलवल्यानंतर सगळेजण धावत धावत अगदी जातात आणि त्याच वेळेला मग डॉक्टर ओरडून म्हणते की, हे काय चाललं आहे तुमचं मिस्टर राजेश शिर्के, तुम्हाला कळतं आहे का यांची कंडिशन किती बेकार झालेली आहे, इतकी तब्येत खालवेपर्यंत तुम्ही लोक सगळे काय करत होतात, तुमचं कोणाचं यांच्यावर लक्ष नव्हतं का, असं डॉक्टर सरळ आता ओरडायला लागते. त्याच वेळेला मग ईश्वरीचंही तोंड बंदच असतं, कोणीही काही बोलत नाही. नंतर डॉक्टर म्हणायला लागतात की, यांच्या ज्या गोळ्या आहेत मी सांगितलेल्या एमर्जन्सी आहेत अगदी, त्या गोळ्या यांनी गेले 3 दिवस घेतलेल्या नाही आहेत, मग यांनी गोळ्या का नाही घेतल्यात याकडे तुमचं कोणाचंही लक्ष नव्हतं का, असं आता डॉक्टर विचारत असते. त्यावेळेला अर्णव अगदी निशब्द असतो, कोणीच काही बोलू शकत नाही. आणि नशीब समजा यांना काही झालं नाही, जर यांना आता थोडाही उशीर झाला असता
तर बाळ किंवा ह्या यांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊन दोघांनाही त्रास झाला असता. तर पुढच्या भागामध्ये अर्णव अंजलीला सांगतो की ताई, आता मला काही ऐकायचं नाही, तू प्लीज घरी चल. तेव्हा अंजली म्हणते की नाही, मी यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. यांना विचारल्याशिवाय, यांच्या परवानगीशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. नंतर मस्तपैकी सर्वेश म्हणजेच राकेश आणि रिया गोव्याला असतात. रिया ही सर्वेशला म्हणत असते की सर्वेश, तुला माहिती आहे का, मी तुझ्यासोबत ना पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली आहेत, आपल्या दोघांची एकत्र. आता हे ऐकल्यावर राकेशला धक्काच बसतो. नंतर मग ईश्वरी गोळ्या खात नसते तेव्हा अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की चल, पटकन गोळी खाऊन टाकायची, समजलं, जास्त बडबड करायची नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो हो खाते, आणि मग ती गोळी खायला लागते. त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघतच असतो. ईश्वरी म्हणते की नाही सर, अहो या इतक्या कडू गोळ्या आहेत ना की त्या माझ्या घशाखालीच उतरत नाही आहे, खरंच खूप बेकार लागते याची चव. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, आता गोळी खा, मग तुला काहीतरी तोंड गोड, असं ईश्वरीला तो म्हणतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि अर्णवकडून ती खाली पडणार असते हातातून. तेवढ्यातच ईश्वरी त्याला विचारते की अर्णव सर, काय झालं, तुम्ही तोंड गोड करण्याचं काहीतरी म्हणत होतात, मग तुम्ही कसं तोंड गोड करणार आहात, असं ईश्वरी लाजतच त्याला विचारते. आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो. आता नेमकी पुढे काय मजा येणार आहे ईश्वरीच्या बाबतीत आणि अर्णवच्या बाबतीत, पुढे कसे रंगणार आहेत हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.